नमस्कार मंडळी. चला तर मऊसूत लापशी होण्यासाठी एक खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही सुद्धा अशी अचूक प्रमाणात मऊसूत लापशी बनवू शकता. आता बनवायला अगदी सोपी आहे ही लापशी, अगदी जास्त झंझट नाही आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच आपला 5 मिनिटाचा आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथे ना कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. आता साजूक तुपामध्ये थोडीशी काळी बेरी आहे, तर त्यावरती काही तुम्ही कमेंट करू नका. आता पहा, तूप घालून घेतलं. तुपामध्ये ना आपल्याला इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे गव्हाचा किंवा गव्हाचा भरडा. आता हा गव्हाचा भरडा जो आहे ना तो छोटावाला आहे. एक मोठावाला येतो आणि एक छोटावाला येतो. तर शक्यतो मऊ लापशी होण्यासाठी ना छोटावालाच भरडा वापरायचा. आता हा भरडा पहा, आपण जसं भाजतोय ना तसं व्हाईट होत आहे. कारण तो फुलल्या जात आहे ना, गरम गरम तुपामध्ये आपण हा भरडा भाजत असताना पहा, अशा प्रकारे जो तुम्हाला व्हाईट दिसतोय ना तो असा फुलल्या गेलेला आहे. म्हणजेच हा भरडा भाजत असताना ना तो फुलतो आणि फुलल्यानंतर एकदम असा तांबूस रंगावरती आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. फुलला की मग काय होतं, त्यानंतर तो तांबूस रंगावरती भाजला जातो आणि मग त्याची प्रोसेस कंप्लीट होते आणि जेणेकरून लापशी जी आहे ना ती आतपर्यंत मऊसूत होते. अजिबात लापशी अशी म्हणजे कडक होत नाही. त्यामुळे ना पहा, आता तुम्हाला सुरुवातीचं आणि आत्ताचा कलर लक्षात येत असेल तर इथे किती भारी असा भरडा भाजला गेलेला आहे तांबूस रंगावरती. एकदम व्यवस्थित भाजून घेतला. आता इथे ना उकळायला पाणी ठेवलं होतं. आता पाण्याचं प्रमाण तसं काही मी मोजून घेतलेलं नाही, तर तसंच उकळतं पाणी यामध्ये घालून घेत आहे. तसं तर लापशीला ना जरा जास्त प्रमाणातच पाणी लागतं, त्यामुळे इथे जास्त प्रमाणात थोडंसं पाणी आपण उकळवून घेतलेलं आहे. उकळतं पाणी यामध्ये घालायचं, ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. एकदम खळखळून उकळलेलं पाणी घातलं ना की लापशी मऊसूत होते. आणि हो, हीच तर महत्त्वाची टिप्स आहे, जे की आपण उकळतं पाणी घातल्यानंतर जी काही लापशी आहे ना ती एकदम अशी टरारून फुगून येते आणि त्यामुळे ती एकदम मऊसूत होते. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली लापशी घट्ट व्हायला लागलेली आहे. तर पाण्याचं प्रमाण जे आहे ना, तर तुम्हाला मोजून जरी घ्यायचं ना, तर भरड्याच्या चौपट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तेव्हा कुठे आपली लापशी एकदम मऊसूत होते. त्यानंतर पहा, 2-4 मिनिटे असंच शिजवून घेतलं आणि मस्त असा भरडा आपला शिजला गेलेला आहे. एकदम मऊसूत शिजले गेलेला आहे तो पाहू शकता. तुम्हाला ना अशा प्रकारे मी दाखवते. तर इथे पहा, आपला भरडा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला गूळ आत्ताच घालायचा नाही, कारण थोड्या प्रमाणात पाणी आहे. तसंच आपला भरडा आणखीन छान फुलला जावा म्हणून ना 2-4 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मंद केली होती आणि मग हा भरडा आपण थोड्या वेळासाठी शिजवून घेतला. आता तर इतका सुंदर असा फुलला गेलेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे. आता 2 वाट्या भरड्यासाठी 2 वाट्या चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे. आता प्रमाण पहा, जेवढा तुमचा भरडा असेल ना तर तुम्ही वाटीने कशानेही प्रमाण मोजून घ्यायचं, तेवढाच गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर तेवढा गूळ कसा घालायचा, चिरून मोजून घ्यायचा आहे, दाबून वगैरे घ्यायचा नाही. हलका भरून घ्यायचा आहे आणि तेवढा गूळ घालून घ्यायचा. तर इथे ना आपण 2 वाट्यासाठी 2 वाट्या गूळ घालून घेतला आणि आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आहे ना, आता आपण पहा, पूर्णपणे भरडा आपला कोरडा झालता, पाणी आटल्या गेलं होतं. पण आता गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला पाणी सुटणार आहे आणि गुळाचं ना पूर्णपणे पाणी होतं. मग आता पुन्हा एकदा आपल्याला ही लापशी चांगली गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा गोडवाही मेंटेन होतो. तशीच ही लापसी एकदम मऊसूत आणि सुटसुटीत तयार होते. तर पहा, आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे. गूळ अगोदर चांगला मिक्स करून घेतला. 2च मिनिटे झाकण ठेवलं होतं. 2 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढायचं आणि याला ना आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. कारण सुरुवातीला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला नसतो आणि ते खाली लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ना थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हलवून घ्यायचं. जवळून बघितलं ना तर एकदम लाल असा चटक कलर आलेला आहे, तर पाहू शकता. आणि आता यामध्ये ना सालासकट मी 4-5 वेलची कुटून घेतल्या होत्या, त्या तशाच घातलेल्या आहे. अशा पद्धतीने वेलची घातली ना की ह्या पदार्थाला आणखीन चव येते. आता यामध्ये ना या व्यतिरिक्त तुम्ही काजू घालू शकता, खोबऱ्याचे काप घालू शकता, पण आमच्या घरामध्ये हे सगळं आवडत नाही, मी त्यामुळे ना स्किप केलेलं आहे. पण यामध्ये ना काजू, तसंच मनुके, त्याचबरोबर तुम्हाला सांगते खोबरं, हे जर घातलं ना तर ही लापशी आणखीन चविष्ट होते आणि लागते सुद्धा. असेल तर घाला, नसेल तर ऑप्शनल आहे. अशा
पद्धतीने जरी तुम्ही परफेक्ट लापशीचा भरडा भाजला आणि तयार केली ना, ही लापशीसुद्धा खायला अतिशय चविष्ट आणि रुचकर तयार होते. तर लापशी रेसिपी आवडल्या असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, म्हणजे पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. भेटूया नवीन एका रेसिपीसह.